नक्कीच आपण पाहतोय की मोठा गोंधळाची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे, कारण की पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण माहिती कुणापर्यंतच पोहोचलेली नाहीये। सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण गणेश आपण बघतोय। मात्र या संपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी साधारण कितीसा वेळ लागू शकतो, काही माहिती मिळालेली आहे का? थेट थेट दृश्य दाखवतोय। बॉम्ब शोधक पथकाची गाडी आहे, ती विधान भवन परिसरामध्ये आहे, ती दाखल झालेली पाहायला मिळते। आणि आता ही बॉम्ब शोधक पथकाची गाडी आता आतमध्ये नंतर यातले सगळे कर्मचारी आहे ते जातील आणि त्यानंतरून आहे याचा जो तपास आहे तो केला जाईल। ही जी गाडी आहे ही गाडी बॉम्ब शोधक पथकाचे डॉग स्क्वॉड देखील आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आहे ते पूर्ण पाहणी विधान भवनाची पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरून या सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे ते आतमध्ये सोडलं जाईल। आपण थेट बघतो हे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू झाले। डॉग स्क्वॉडचं पथक आहे तेच पूर्ण या ठिकाणी दाखल झालेलं आहे। बॉम्ब शोधक पथकाची गाडी आहे खरं तर या ठिकाणी दाखल झालेली आहे। डॉग्स आलेला आहे, डॉग्सच्या माध्यमातून आहे ते पूर्णतः पाहणी केली जाईल। काही कर्मचारी असं विशेष पथक आहे हे खरं तर डॉग स्क्वॉडचं आणि ते डॉग स्क्वॉडचं पथकाच्या माध्यमातून आतला सगळी पाहणी केली जाईल आणि त्यानंतरच आतमध्ये सोडलं जाईल। मात्र खबरदारी आहे ती खरं तर विधान भवनाने घेतलेली असंच म्हणावं लागणार आहे। सकाळपासून खरं तर आहे ते जे काही थोडेसे कर्मचारी आहेत जे अत्यंत महत्त्वाचे कर्मचारी मानले जातात, काही महत्त्वाची कामं आहेत त्यांनाच फक्त आता आतमध्ये सोडलं गेलेलं आहे। मात्र डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आहे ती पूर्णतः पहिली ही सगळी पाहणी आहे ती केली जाईल आणि त्यानंतरूनच बाकीच्यांना आतमध्ये सोडलं जाईल। मात्र ही जी डॉग स्क्वॉडचं जे पथक आहे त्या डॉग स्क्वॉडच्या पद्धतीने पूर्ण विधान भवनचा परिसर आहे त्याची पाहणी केली जाईल आणि त्यानंतरूनच खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये पुढचं नेमकं कशा पद्धतीने पाऊल उचलायचं, कोणाला आतमध्ये सोडायचं, कोणाला नाही सोडायचं, या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते विधानसभा अध्यक्ष असेल त्याचबरोबर सभापती असतील हा सगळा निर्णय घेतील। त्यामुळे आता हा एक थ्रेड आल्यामुळे डॉग स्क्वॉडचं हे पथक आलेलं आहे। आपण थेट बघतोय हे सगळे जे कर्मचारी आहेत आता या सगळ्या पूर्ण परिसराची पाहणी करतील आणि त्या पाहणीनंतरूनच खरं तर लोकांना आतमध्ये सोडलं जाईल। ज्या काही खरं तर डॉग स्क्वॉडच्या पद्धतीने त्याचबरोबर ते काही विशेष टीम आहे त्या विशेष टीमच्या माध्यमातून ही सगळी पाहणी आहे ती आतमध्ये होईल आणि त्यानंतरून खरं आतमध्ये सोडलं जाईल। आता हे डॉग स्क्वॉडचं जे पथक आहे ते विधान भवनाच्या आतल्या परिसरामध्ये जात आहे आणि या आतल्या परिसराची पूर्णतः तपासणी केली जाईल आणि त्यानंतरून हे आतमध्ये लोकांना आहे ते सोडलं